चला आता मी आहे ना एक असे अंडे घ्यायला चाललो आहे की ते आहेत ना शक्यतो इंडियात भेटतच नाहीत. म्हणजे इंडियाचा बर्ड नाही तो, भेटत लई जणांकडे असते. त्यांच्याकडेच चाललो आहे आता, ज्यांनी अंडे दिले होते आपल्याला राजहंसची. चला आता घेऊ आपण अंडे. आता ह्याला मशीनमध्ये ठेवले ना बॅटरी चमकवायची. लाल लाल जर रॅश दिसलं तर पिल्लू समजायचं, नाही तर मग पांढरं दिसलं तर मग गेलं. चला अंड्यात भारत दादाकडून. दादा हे ना असा विषय आहे की हे ना टर्कीचे अंडे आहेत. तर टर्की पण आता विषय अशी की ती छोटीवाली टर्की एक असती आणि एक मोठीवाली टर्की असती. ती छोटीवाली जी असती ना ती काळ्या काळ्या टिपक्याची, तिचे नाही आहेत. हे मोठ्या टर्कीचे आहे, तुम्हाला मी फोटो दाखवतो. तिचा नर आहे ना एकदम मोरावानीच दिसत होतो. त्याचेच आहेत 9 अंडे आहेत. बघू आता आपण ठेवून देऊ मशीनमध्ये. याला थोडं साफसूफ करतो कारण की थोडे आहे ना खराब दिसू राहिले ते मला. एक लई मोठी गलती झाली माझ्याकडून, त्यासाठी सॉरी तुम्हाला सगळ्याला. यातले ना 2 अंडे बदकाचे आहेत. आणि हे बघा, कारण की मी आता फोन लावला भारत दादाला. हे बघा हे जे याचे टचवाले आहेत ना अंडे, असे याच्यावर डॉट डॉट आहेत बघा. बघा याच्यावर जे डॉट डॉट आहेत ना ते टर्कीचे आहेत. आणि जे सफेद आहे ना पूर्ण ते बदकाचं आहे. आणि नेमकी हेच सफेद आहे आणि ते बदकाचं आहे. जाऊन दे, बरं झालं टर्कीचं नाही फुटलं. बदकाची घेता येते नंतर परत. विषय असा आहे की बदकाची बी लागत होती आपल्याला. झालं, जाऊन दे आता. एकच आहे बदकाचं. आता याचं बघतो, याच्यावर आहे ना मेन टाकतो. मेन बत्तीचं मेन म्हणजे पॅक होऊन जाईल ते पुरं. तेव्हा ते ठेवतो. त्यात बी निघू शकतं एखाद्याचा, असं मला डाऊट आहे. चला बघू ठेवून आपण. थोडं मशीनचं तयारी करतो आता. थोडं पुसून त्याला आहे ना पॅक बी करतो. जिथं होल आहे तिथं देतो ठेवून. एकदा टेम्परेचर मेंटेन झालं का मग देतो इकडून. आजी टर्कीचे अंडे आणली. दुखू राहिले, दवाखान्यात जायचं. हां हे काय घाल ना मग. ते अंगावर झोपले होते म्हणून दुखत आहे ते. जायचं दवाखान्यात. हां आता ज्याला फोन लावला 2 फायदे झाले आपले. बदकाचं एक अंडे आहे, बदकाचे 2 अंडे ते कळलं. आणि राजहंस आहे ना घरटे करून द्यावं लागेल ते एक कळलं. नाही तर ते ना मातीत अंडे पुरवतात, मला माहितीच नव्हतं. आता त्यांना आहे ना एक टायर घेतो. टायरात आहे ना थोडं गोणी बिणी ठेवतो, भूस ठेवतो. ते अंडे दिले त्यात पुरवून ठेवते ते. मला माहितीच नव्हतं भो, राजहंस एक अवघडच काम. आता मशीन धुवून काढलंय बरं का. मी चाललो आता मेणबत्ती आणायला. ती आणतो आणि त्याला आहे ना पुरं झाकून टाकतो. त्या मला माहीत नाही बरं का होतं का नाही, पण आता माझा ट्राय चालला आहे. चला झालंय बऱ्यापैकी. केले का टाकलं. जास्त आहे ना करू त्याला. काहीच नाही केलं आता मस्तपैकी पॅक. 2-6 बस झाली 2-6. ते याच्यावर बेटा. अरे हे वेगळं आहे ना. ते बदकाचं आहे. हां हे टर्कीचं आहे. आता तर नुसतं टर्की कर, नाही तर 2 कर. हा बस 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 बस. हा बस झालं काम. टर्की हे टर्कीचे बाकीचे 1 2 3 4 5 6 7 आणि हे दोन्हीचे त्याच्यावर नंबर टिकतो ना. चला आता ठेवले अंडे. डायरेक्ट आता भेटू आपण 28 दिवसांनी. आता मला फक्त याच्यावर आहे ना असं डार्क साईन करायची काहीतरी अशी, कारण की ते पलटीले का दुसऱ्या साईडने बी आपल्याला हे करता आली पाहिजे. चला बघू आता. फॅन बिन बदलला आहे मी. एक फॅन बंद पडला होता. टेम्परेचर वगैरे सगळं चालू आहे आता वाजले तर रात्रीचे 7:30. खरं तर आहे ना हे कालच्याच ब्लॉगमध्ये टाकणार होतो मी. ट्रॅक्टर आलं आहे, कारण की आता ब्लॉग बिग सगळं सोडून झालं आहे माझं ना. आता शिक ट्रॅक्टर आलं आहे. चला आता बघू. चल लाव गाडी इथंच.
चला भाऊ निघालं ट्रॅक्टर आता. 9 वाजलेत. पुढे फ्लॅश गोल्या हे गोल्या चल ना बाबा. 9 वाजलेत 9. तरी खालचं वावर नाही झालं कारण की ना खरट असं ते गवतं ते नाही होत होतं, फळी मारल्यावानी होत होतं. त्याच्यामुळं म्हणलं नको जाऊन ते ढिगलं होण्यापेक्षा आता ते रोटा मारावं लागेल तिथं आणि मग हे करावं लागेल. खरट मारून कालचं वावर नाही केलं बाबा. ते ना ढिगलं सगळं गवतच ओढीत होतं ते आता रोटा मारायचं आणि मग करायचं. ते नाही तर ते सगळं ढिगळे झाले असते आणि फळी मारल्यावर झालं असतं. वापसाचा नाही प्रश्न, गवतामुळं मिरच्यात झालं सगळं झालं. बाकीचं सगळं. चला जेवायला. जेवले का तुम्ही? कर म्हणा. बरं काल आहे ना फरट मारलं होतं तेच बघायला चाललं आता. बाबांनी काढली तिकडे गाडी. चल येऊ बघून. याच्यातले मिरच्या चालू लागते ना आपल्याला. ते ढिगलं बघा ते ढिगलं बघा ते तिथं 4-5 ढिगलेत. ते काय होतं असं चाललं ना असं हे असं गवत गुतत असं आणि ते मग ते दात लॉक होते तर मग माती घेऊन चलत आहे असं. मग असं ढिगल होतो म्हणजे फळीच मारल्यावानी होतं इथे. हा मग ते त्यापेक्षा ते म्हणलं मग ते ना ते रोटा मारला का हे होऊन जाऊ कारण की गवत लय गुतत होतं त्यात. आता खालच्याच्यात रोटा मारायचा आहे. हे काय मिरची सगळी निघली. काय झालं इथं वाढल्यावानी झालं. इथं बघा ते फक्त वाढल्यावानी झाली, माती वाढल्यावानी आणि तशी ढिगळं यायला लागली. हे असे ढिगळं. त्याच्यामुळं उद्याच कसं घ्या वाकडं तिकडं ते गुतायलाच लागलं गवत मारण्याचं. आता हे काय थोडं गवत गुतणार हवे. हे मातीचे याच्यात अख्खीच्या अख्खं वडत चाललं होतं. हे रट मारायचं रोटा मारायचं आणि परत रोटा मारावं लागेल एखाद्या दिवस. आता आपला रोटा मारायला गेलं का लय गवत चिटकन त्याला लय खेळत बसावं लागेल. हात तर जाते पण लय गवत काढीत बसावं लागेल. आता सगळी कापाशी करायची आपल्याला सगळी. फक्त ते चिंचेचं ते आपण मका लावली होती ना तिथंच काहीतरी दुसरं करायचं आहे. मठ करायचे नाही तर हावरी करायची. हावरी नाही काय मूग नाही तर मग सोयाबीन. 3-4 पैकी. कारण की झेंडू लावायची तिथं आहे ना. भुईमुग लावायचा होता पण झेंडू लावायच तर भुईमुग निघायच नाही त्याच्यामुळे आता दुसरं करायचं आहे. आता हे काने कोपरे मला घ्यावं लागते रोट्याने आणून. एवढं उरलेलं आहे एवढं असं पैप इथं आहे ना. पैप वाळणावर आहे. काने कोपरे सगळे आणून घ्यावं लागते ना तुम्हाला. चला येऊ वाळू द्या आता याला सगळं. रोटा मारल्यावर आहे काढायचं मिरच्या. हा ते काढून घेऊ ना. ते आता सगळं रोटा मारल्यानंतर काम आहे आपल्याला. हे असं होईन मग रोटा मारला का हे असं वावरून जाईन. रोटा मारल्यावर थोडंफार कुठं मोठं हिरवं दिसेन फक्त. आता याच्यात आहे ना रोटा फरट सगळं मारून झालेलं आहे. फरट नाही मारलं सॉरी, याच्यात रोटा मारलाय आणि ते काय म्हणते तो बाबा त्याला पास बैलाची पास ती मारून झाली त्याच्यात. चला आता घरी. चल वांडे चला. इंडिकेटर लय वाजत आहे गाड्या. इंडिकेटर तुटलंय लय वाजत आहे. टाकायचा घालू कोणी पांती खाली घेतली काय मी ते माशा बसत त्यात. बाबाला कर म्हणा. बाबा कुठेतरी कामाला जाऊ वाटत आहे. वा त्यांचं झालं खाऊन निघाले आता बाहेर. आता काय नाही आज जा निघा. अरे काय आता काय नाही आता झालं पळा आता. काल आहे ना रात्री एक कोंबडी बसवली होती मी. मला डाऊट येत होते जेव्हा 2-3 दिवस झाले डाऊट येतोय. ती काय होत करती अंडे साचलेले असले ना तिथं जाऊन बसती. आता इथं बसवली बरं तिला. बघू आपण बसली का नाही. ती उठून जर पळली द्यायचा विषय सोडून. शाबाश शाबाश शाबाश.
कोंबडी रात्रीतूनच गायब झाली. काय गाड्या कोंबडी आहे. मी म्हणलं कुठं शोधावं तिला, आता तिच्या पायात बी बांधून ठेवलंय मी बरं का. काय पोंगा करून ठेवलाय माझा कोंबडीने मी. हो कोंबडी खाली बसू आपण अंडे. कोंबडी अशी का गेली पळून, हुडूकच नव्हती याच्या अर्थ ती. चलो बघा ही कोंबडी इथे बघा, ही तिच्या पायात बांधलेलं आहे मी अजून बी दिसून तुम्हाला बघा. आता कुठं पळती, अंडे दिले सोडून पळली. काय तुम्हाला नाही आणलं भाऊ खायला? धर बाबा, कोंबडी रात्रीतूनच गायब झाली. रात्रीतूनच गायब झाल्या महिना. ती काही बघा कुठे गेली. पायात बघा, ही पायात बांधलेलं हिच्या.